बघा स्क्रीनवर दिसत असेल. दुसरे सत्र मानसशास्त्राचे पूनम मॅडम घेत आहेत. पूनम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन लगेचच सुरू करावं. पूनम मॅडम. हा येस सर, ठीक आहे. तर पहा, काही क्वेश्चन ची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तर जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर आहे तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. तर पहा, पहिला जो काही क्वेश्चन आहे तर तो आहे, पहा, डॅश हे वर्तनाचे जनक होय. तर वॉटसन आहे, फ्रॉइड, गिझबाटिसा, विको, जीन पियाजे. बघा, हा बरोबर आहे की वॉटसन हे राईट आन्सर आहे, की वर्तनाचं जे काही जनक आहेत, हं, तर ते जे.बी. वॉटसन हे आहेत. पहा, लक्षात ठेवायचं, हे महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा जो काही क्वेश्चन आहे तर हा थोडासा म्हणजे प्रिंट मिस्टेक झालेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा बरोबर क्वेश्चन नाही. तर आपण नेक्स्ट बघणार आहोत. थर्ड क्वेश्चन, ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने ज्याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे ते वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यासाचा विषय कोणी मांडला? बघा, थर्ड क्वेश्चन आहे की ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने जे वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे ते वर्तन मानसशास्त्राचा तो अभ्यास विषय आहे. तर तर कोणी मांडला आहे? तर त्या संदर्भात तुम्हाला आन्सर करायचंय. पहा, कोणतं आहे ते सांगायचंय. राईट आहे वॉटसन या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्र जो वर्तन विषय आहे तो अभ्यास मांडलेला दिसून येतो. हं? म्हणजे जे काही बी आहे ऑप्शन, तर ते करेक्ट आहे, जे.बी. वॉटसन. त्याच्यानंतर आहे, पहा, मानसशास्त्र हे डॅश शास्त्र आहे. आदर्शवादी आहे, वास्तववादी आहे, ध्येयवादी आहे की मिश्र आहे? कोणतं शास्त्र आहे सांगायचंय? मानसशास्त्र हे सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रॅक्टिससाठी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे मग क्वेश्चन आन्सर मी घेत आहे. आधीच्या पासून जे काही आपलं झालेलं आहे. हं? तर सगळ्यांचं पार्टिसिपेशन हे आवश्यक आहे. हा बरोबर आहे की मानसशास्त्र हे हे शास्त्र आहे, वास्तववादी शास्त्र आहे. पहा, ठीक आहे. ही राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. बघा, जो पुढचा क्वेश्चन आहे तर तो आहे, बाल मानसशास्त्राला डॅश मानसशास्त्र असेही म्हणले जाते. काय म्हणलं जातं? पहा, मा मनोशारीरिक, तुलनात्मक, सामाजिक की वैकसिक? हं? द्यायचे आन्सर. सगळ्यांनी प्रयत्न तर करायचा आहे. ही बालमानसशास्त्राला डॅश मानसशास्त्र असे म्हणले जाते, तर वैकसिक मानसशास्त्र असं म्हणलं जातं. पहा, मनोशारीरिक नाही, वैकसिक मानसशास्त्र हे राईट आन्सर आहे. ड, जे काही ऑप्शन्स तुम्ही सांगत आहेत काही जण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वानुभवातून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे डॅश अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. स्वानुभवातून म्हणजे स्वतःच्या जे काही अनुभव असतात, पहा, तर त्याचं काय येणार? निरीक्षण, प्रायोगिक, आंतरनिरीक्षण की व्यक्ती अभ्यास? नाही. बघा, काय येतं याचा आन्सर ते सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतर्निरीक्षण असं म्हणलं जातं. ठीक आहे. अंतर्निरीक्षण, क हे उत्तर राईट आहे. पहा, नेक्स्ट आहे, नंतर सिगमंड फ्रॉइड यांच्या मते मानसशास्त्र हे डॅशचे शास्त्र आहे. पहा, कशाचे शास्त्र आहे? बोधावस्थेचे, अबोधावस्थेचे, उपयोजित की मानवी वर्तनाचे? प्रत्येक मानसशास्त्रज्ञांचं वेगवेगळे डेफिनेशन आपल्याला बघितली आहे आणि त्यानुसार मानसशास्त्र आणि प्रत्येकाने व्याख्या सांगितली आहे मानसशास्त्राच्या. तर सिगमंड फ्रॉइड काय म्हणतात? पहा,
हा राईट आहे. अबोधावस्था याचे शास्त्र आहे. मानवी वर्तनाचं तर आहेच आहे शास्त्र, पण त्यांनी काय विचारलंय, सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते विचारलंय. ठीक आहे. प्रत्येकाने वेगळं सांगितलंय ना पहा, आत्म्याचा अभ्यास करणारे, त्याच्यानंतर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, असे प्रत्येक जणांचे व्याख्या आहेत. किंवा बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये कोणती व्याख्या केली आहे, तर अबोधावस्था. हं? वर्तनाचे तर आहे, पण स्पेसिफिक ह्या मानसशास्त्राचं नाव सांगितलं आहे फ्राईड. तर त्यांनी अबोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या केली आहे. तर त्याच्यामुळं काय येतं याचा आन्सर ब येतं पहा. नेक्स्ट आहे आत्मनिरीक्षणातील महत्वाचा घटक डॅश हा आहे. बघा, आत्मनिरीक्षण स्वतः केलेलं जे काही निरीक्षण असतं, महत्वाचा घटक परानुभव, प्रयोगशाळा, साधने की स्वानुभव. राईट आहे. याच्यामध्ये डी जे आहे ऑप्शन बरोबर आहे, स्वानुभव. हं? कारण आत्मनिरीक्षणामध्ये व्यक्ती स्वतःचा अभ्यास स्वतःचा अम, स्वतः करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पहा, बालकाच्या पुढीलपैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? कोणत्या आहेत बालकाच्या मूलभूत गरजा? शारीरिक किंवा जैविक, मानसिक, सामाजिक की वरील सर्व? हा बरोबर आहे, की जे फोर्थ जे काही ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे शारीरिक, जैविक देखील आहेत, मानसिक गरजा आहेत आणि सामाजिक गरजा आहेत. ही सर्व ऑप्शन बरोबर आहेत पहा. नेक्स्ट, डॅश ही बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती आहे. बघा, शास्त्रीय पद्धती कोणती आहे? शास्त्रीय पद्धती सांगितली बरं का. आपण दोन प्रकारच्या पद्धती, शास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धती बघितल्यात की नाही. हम्म आंतरनिरीक्षण, जीवन वृत्तांत, त्याच्यानंतर प्रायोगिक पद्धती आणि समाजमिती. शास्त्रीय अशी पद्धत म्हणजेच जे काही को ऑप्शन आहे पहा ते राईट आहे. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रीय पद्धती आहे पहा. कन्फ्यूज होऊ नका याच्यामध्ये. आता जीवन वृत्तांत आहे, आंतरनिरीक्षण आहे किंवा समाजमिती आहे, याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठतेचा समावेश होत असतो पहा. पण जी काही प्रायोगिक पद्धती असते ती नियंत्रित वातावरणामध्ये प्रयोग केलेला असतो. त्यामुळं ती जी काही पद्धती आहे शास्त्रीय स्वरूपाची, ही प्रायोगिक पद्धती आहे पहा बालवर्तनाची. ठीक आहे. ऑप्शन तिसरं जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजेच प्रायोगिक पद्धती ही बालवर्तनाची शास्त्रीय पद्धती आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट पहा, सीमा शाळेत नेहमी उशिरा येते. तिचे अध्ययनामध्ये काय पहा, अध्ययनात तिचे लक्ष लागत नाही. ती बरेचदा एकटीच राहते. तिच्या या विशिष्ट वर्तनाचे कारण जाणून घेण्यासाठी डॅश ही अभ्यास पद्धती उपयुक्त आहे पहा. सर्वाधिक उपयुक्त आहे. कोणती आहे पद्धती? हम्म पहा, सगळ्यांनी आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा बरोबर आहे. व्यक्ती अभ्यास पद्धती हे ऑप्शन करेक्ट आहे. बी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याचा व्यक्ती अभ्यास येते हा राईट आन्सर. सीमा शाळेत नेहमी उशिरा येते आणि अध्ययनात लक्ष लागत नाही. व्यक्ती अभ्यास पद्धती हे राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर पहा, मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी मानसशास्त्राच्या केलेल्या व्याख्या यानुसार योग्य आपल्याला काय लावायच्या, तो जोड्या लावायच्यात पहा त्यांच्या. आता अरिस्टॉटल, विल्यम वुंट, सिग्मंड फ्रॉइड आणि वॉटसन. तर आता कोणतं ऑप्शन इथे बरोबर आहे ते मला इथे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण बघूयात पहा. आता अरिस्टॉटल यांनी काय सांगितलेलं आहे, की पहा, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंट यांनी काय सांगितलेलं आहे पहा, सांगा पटकन काय येतं. विल्यम वुंट यांनी कोणती कोणती
कोणी कोणती व्याख्या केली ते सांगायचंय, जे येतंय ते सांगायचंय. ऑप्शन सी म्हणतायत का? बरोबर आहे. सी म्हणल्यावर पहिल्याचं कसं येणार बोधाचे शास्त्र? अरिस्टॉटल यांनी आत्म्याच्या शास्त्राचा अभ्यास केला आहे. बरोबर आहे की नाही? सांगायचं आता पटकन. कुठलं ऑप्शन यामध्ये बरोबर येत आहे? ब आहे का? आता आपण बघितलं की नाही, सिगमंड फ्रॉइड यांनी अबोधावस्थेचे शास्त्र, हा, जे आपण बघितलेले त्याचे पहिल्यांदा जोड्या लावू आपण. ठीक आहे. वॉटसन यांनी काय सांगितलेलं आहे? वॉटसन यांनी आणि वुंट यांनी सांगितलेलं पहा. तर त्याचं आपल्याला वॉटसन यांनी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे सांगितलेले आहे, जे काय ऑप्शन पाहिलं आहे. आणि नंतर विल्यम वुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र. आता पहा याच्यामध्ये कुठलं करेक्ट येत आहे ते, तर म्हणजेच ड हे ऑप्शन करेक्ट आहे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, पुढील पैकी मानसशास्त्रज्ञ व त्यांनी केलेल्या मानसशास्त्राची व्याख्या या संबंधी अयोग्य जोडी कोणती, हे सांगायचं आहे पहा. बघा, जी काही चुकीची व्याख्या आहे ती ओळखायची फक्त. मॅकडुगल यांनी काय केलंय? मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र सांगितले. त्याच्यानंतर स्किनर यांनी वर्तन आणि अनुभवाचे विज्ञान. नेक्स्ट क्रो यांनी मानवी वर्तन आणि मानवी संबंध. आणि जॉन डुई अनुभव व वर्तनाचे शास्त्र. याच्यामध्ये काय सांगितलेलं पहा, अयोग्य जोडी सांगायची पहा. तर जे काय डुई, हा बरोबर आहे. डी हा जे ऑप्शन्स आहे पहा, तर ते चुकीचं आहे पहा. जॉन डुई यांनी अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र, तर याच्यामध्ये मग हे राईट आन्सर येतं पहा. ही चुकीची जोडी आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? पुढचा बघूया क्वेश्चन आता आपण. आता आजच्या मुली या पूर्वीच्या मुलींसारख्या नाहीत, हे मत कोणत्या अभ्यास पद्धतीचे उदाहरण आहे? सांगा. आजच्या ज्या काही मुली आहेत पहा, ते पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत, हे मत आहे. तर यामध्ये जे काही 4 ऑप्शन्स दिलेले, आत्मनिरीक्षण, दंतकथा, तिर्यक, याला पर्यंक पद्धती असं म्हणतात, आणि मनोविश्लेषण. ठीक आहे. नाही, एक मत सांगितलेलं आहे. आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच केलेलं निरीक्षण असतं. हा, तर्क लावून करणे. म्हणजे यामध्ये काय असतं, अनुभवापेक्षा जास्त तर्कावर आधारित असतात. तर ही पर्यंक पद्धती म्हणजे जे काही सी ऑप्शन आहे क, तर हे बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी निरीक्षण असतं आणि जास्तीत जास्त तर्क लावलेला असतो पहा. तर ही झाली पर्यंक पद्धती, म्हणजे ही तिर्यक जे काही दिलंय की नाही इथं, तर त्यामुळं हे सी ऑप्शन इथे राईट आहे. नेक्स्ट पहा, पुढील प्रायोगिक पद्धतीची कोणती मर्यादा नाही? सांगायचं आता. प्रायोगिक आंतरिक घटक नियंत्रित असतात. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. त्याच्यानंतर व्यक्तीच्या अंतर्गत मानसिक स्थितीचे नियंत्रण करणे शक्य आहे. आणि पूर्वग्रहाला थारा नाहीये. तर बघायचे पहा याच्यामध्ये राईट आन्सर मला सांगायचं आहे. क नाही येणार. जे काही फर्स्ट ऑप्शन आहे पहा, तर ते राईट असणार आहे. ठीक आहे. मर्यादा नाही असं सांगितलंय त्यांनी. क्वेश्चन कसं आहे? जे काही फर्स्ट ऑप्शन आहे ते राईट असणार आहे पहा. प्रायोगिक प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. ही त्यांची मर्यादा नाही असं म्हणलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्राचीन ग्रीक तत्ववेत्ते प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राला काय मानले आहे पहा. सांगा. वर्तनाचे शास्त्र मानलेलं आहे,
चेतनाचे शास्त्र म्हणलंय, मनाचे मांडलंय शास्त्र की आत्म्याचे मांडलंय? महत्वाचा प्रश्न आहे पहा, नेहमी विचारला जातो या संदर्भात. तर जे ऑप्शन आहे ते राईट आहे. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. हे अरिस्टॉटल आणि प्लेटो यांनी मानलेले आहे पहा. ठीक आहे. डी ऑप्शन हे राईट असणार आहे. नेक्स्ट आहे, इथे अ झाला आणि इथे ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक विषय म्हणून काय सूचित करतं? बघा, शिक्षणाचे ज्ञान मानसशास्त्राला लागू होते. शैक्षणिक ज्ञान शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या ज्ञानाचे एकत्रीकरण होते किंवा यापैकी नाही. काय सूचित करतं शैक्षणिक मानसशास्त्र एक विषय म्हणून? पहा. हा राईट आहे. जे काही क ऑप्शन सांगतात पहा, शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या ज्ञानाचे एकत्रीकरण होते. हे राईट असणार आहे. क जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहे ते. नेक्स्ट पहा, शिक्षकासाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? काय असणार आहे? मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजून घेणे, शाळेतील समस्या प्रभावीपणे सोडवणे, वर्गात विज्ञानाचे नियम लागू करणे आणि वरील सर्व. असं नाहीये. मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव विचारलाय. बघा, नीट लक्ष देऊन जर रीड केला क्वेश्चन तर लक्षात येईल. हा फर्स्ट ऑप्शन आहे ते राईट आहे पहा, की मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलंय पहा, वर्तनाचा अभ्यास सांगितलाय की नाही, त्यांची अभिरुची, त्यांचं व्यक्तिमत्व, म्हणजेच यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की मुलांच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे, त्यांना समजून घेणे. हा जो फर्स्ट जे काही ऑप्शन आहे ते राईट असणार आहे याच्यामध्ये. फक्त शाळेतील समस्या सोडवतं का किंवा विज्ञानाचे नियमच लागू करतं का? नाही. तर मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजून घेणे, हे जे काही ऑप्शन आहे, तर ते मानसशास्त्राच्या शैक्षणिक साठी म्हणजे शिक्षकांसाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभावासाठी आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात. पुढचा आहे तो. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, जे काही फ्राइडने वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता? तर सांगा, कोणता प्रकार सांगितलेला आहे फ्रॉइड यांनी? बोधावस्थेतील वर्तन, पूर्ण बोधावस्थेतील व जाणीवेतील वर्तन, अबोधावस्थेतील वर्तन आणि वरील सर्व. हे पहा, आता जे काही फ्रॉइड हा मानसशास्त्रज्ञ आहे की नाही, तर त्यांनी काय केलंय माहितीये का, की आता व्याख्याच्या स्वरूपात आपण बघितलं की अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र, परंतु त्यांनी बोधावस्था आणि अबोधावस्था हे देखील सांगितलेलं आहे पहा. म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये ते डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यांनी जे काही प्रकार सांगितले आहे व्यक्तिमत्वाच्या संदर्भात वगैरे, ईड, इगो, सुपर इगो, याच्यामध्ये मग पुढे डिटेल हा अभ्यास आहे फ्रॉइडचा. तर याच्यामध्ये हा जो काही आहे तर ते राईट आन्सर येते, की फ्रॉइड यांनी वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता आहे. तर यामध्ये बोधावस्थेचा पण अभ्यास केला जातो पहा, अबोधावस्थेचा पण अभ्यास केला, म्हणजे कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस या दोन्ही विषयाचा यामध्ये अभ्यास केला जातो पहा. ठीक आहे, म्हणजे कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस. म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट आहे पहा, ब्रुनर, जेरोम ब्रुनर यांनी बोधात्मक विकासाची संकल्पना स्पष्ट करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतो पहा. सांगा आता. ब्रुनर यांनी नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचे रूपांतरण, ज्ञानाची समर्पकता आणि वरील सर्व. सांगा. राईट आहे पहा. वरील पैकी सर्व जे काही ऑप्शन आहे बरोबर आहे. जेरोम ब्रुनर यांनी जी काही थेरी मांडली आहे.
किंवा बोधात्मक विकासाची संकल्पना मांडली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नवीन माहितीचे ग्रहण हे देखील राईट आहे. त्याच्यानंतर ज्ञानाचे रूपांतर देखील होतं आणि त्याची ज्ञानाची समर्पकता पण तपासतो. त्याच्यामुळे हे जे काही ऑप्शन आहे ते राईट आहे, डी. नेक्स्ट आहे पहा, विद्यार्थ्याचा सामाजिक विकास होण्यासाठी डॅश प्रकल्प शाळेत सुरू करावेत पहा. कोणता आहे? पाठांतर असेल, काय येणार, कोणतं ऑप्शन बरोबर येणार पहा. हा, बरोबर आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची, हा पहिल्यांदा घ्या, हा राहिला तसाच. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची जोड द्यावी? पाठांतर, कोडी सोडवणे, प्रात्यक्षिकांवर भर आणि वरीलपैकी सर्व. आता सांगा. हा, ड बरोबर आहे. वरीलपैकी सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच बौद्धिक विकास होत असतो पहा त्यांचा पूर्णतः. पाठांतरावर देखील भर दिला पाहिजे, कोडी सोडवण्यामध्ये देखील आणि प्रात्यक्षिकांवर देखील. म्हणजे जे काही ड ऑप्शन आहे ते राईट आहे. विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी काय आहे पहा, डॅश प्रकल्प शाळेत सुरू करावेत. योगासने, समाजसेवेचे, पाठांतर, इतर मैदानी खेळ. सामाजिक विकास होण्यासाठी समाजसेवेचे, त्याचा विकास राईट आहे हे. ड नाही, ब ऑप्शन राईट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आलंय लक्षात सगळ्यांना? खूप जास्त घाई होत नाहीये ना? चला नेक्स्ट आपण घेऊया. स्क्रीनवर दिसत असेल तुमच्या, आता पुढचे क्वेश्चन सांगायचे मला. आता याच्यामध्ये आपण काय आहे, डॅश हा मुलाचा पहिला सामाजिक परिसर असतो. कोणता असतो? शेजारी, कुटुंब, समाज, ड यापैकी नाही. पहिला सांगितलंय हा. सामाजिक परिसर, जी काही आपण अनुवंश परिस्थिती बघितला की नाही, परिवेश, तर याच्यामध्ये सामाजिक परिसर पहिला. हा, बरोबर आहे. ब जे काही ऑप्शन्स आहे ते बरोबर आहे. पहिल्यांदा जो काही संबंध येतो तो कुटुंबाशी येतो. हं? म्हणजेच त्याचा सामाजिक परिसर हा कुटुंब आहे. पहिला कुटुंब हा मुलाचा पहिला सामाजिक परिसर असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ग्रामीण समाजाच्या बालकांचा विकासावर पुढीलपैकी कोणता परिणाम होतो पहा. ग्रामीण समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा बालकांना सुद्धा स्वीकाराव्या लागतात. परंपरेनुसार व्यवसाय करणे बालकाला सांगितले जाते. आधुनिक तंत्राच्या अभावी विविध सुविधा मिळत नाहीत. वरीलपैकी सर्व. जे ग्रामीण जी काही मुलं आहेत त्यांच्या विकासावर कोणता परिणाम होतो? हा, बरोबर आहे, राईट आहे. वरीलपैकी सर्व ऑप्शन आहेत ते करेक्ट आहे. ड हे जे काही ऑप्शन आहे ते, या सर्वांचा बालकाच्या विकासावर परिणाम होत असतो पहा. ग्रामीण समाजाचा. त्याच्यानंतर डॅश ही सामाजिक संस्थांची जननी आहे. सांगा. सामाजिक संस्थांची जननी आहे. काय सांगताय त्याच्यामध्ये? सामाजिक, हा बरोबर आहे. सी जे काही ऑप्शन आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, शाळा ही सामाजिक संस्थाची जननी आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया पुढचं. समाजातील निकष आणि त्यांची मूल्ये यांची रुजवणूक होण्यासाठी डॅश हा घटक पालकांनी रुजवला पाहिजे. रूढी, परंपरा, संस्कृती, वरील सर्व. समाजामध्ये काय येणार याचा ऑप्शन? निकष आणि मूल्य बर का, रुजवण्यासाठी.
हा बरोबर आहे. जे काही ऑप्शन आहे ते बरोबर सांगताय तुम्ही. डी. नेक्स्ट, अध्ययनासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. डॅश वर अवलंबून असते पहा. सांगा. घरच्या श्रीमंतीवर, घरच्या गरिबीवर, पालकांच्या शिक्षणाचा पाहण्याचा दृष्टिकोन, यापैकी नाही. राईट आहे की जे आहे ही दृष्टिकोनावर अवलंबून असतं. तर तिसरं जे ऑप्शन आहे ते राईट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया. पालकत्व शैलीबद्दल पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा आता. पालक प्रेमळ, मुलांची काळजी घेणारे, पण स्वातंत्र्य देणारे, समजून घेऊन आवश्यक ते मदत करणारे, अधिकार वृत्तीचे पालक. ठीक आहे. त्याच्यानंतर कडक शिस्तीचा अवलंब, स्वातंत्र्य नाही, सहकार्याची भूमिका नाही, हुकुमशाही पालक. चुकीचे विधान सांगायचंय बरं का याच्यामध्ये. मुलांना मुभा देणे, बेताची शिस्त, मुलांवर दबाव नसणे, हे मुभा देणारे पालक. प्रेमळ असणे, मुलांवर नियंत्रण असते, दुर्लक्ष करणारे पालक. तर यामध्ये चुकीचं सांगायचं आहे. इकडे पहा. काय दिलेलं आहे की समोर म्हणजे त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते आता पहिलं जे आहे पालक प्रेमळ, स्वातंत्र्य देणारे, मदत करणारे, अधिकार वृत्तीचं सांगितले. कडक शिस्तीचं, त्याच्यानंतर स्वातंत्र्य नाही, सहकार्याची भूमिका नाही, हुकुमशाही. याच्यामध्ये चुकीचं सांगितलं आहे. ते नीट व्यवस्थित जर रीड केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल पहा. हा, ड हे राईट आन्सर आहे. प्रेमळ असणे, मुलांवर नियंत्रण असणे, दुर्लक्ष करणारे पालक, हे चुकीचे आहे. ठीक आहे. ड ऑप्शन बरोबर आहे यामध्ये. बारीक सारीक अशा छोट्याशा काही सांगितलेलं असतं पहा आणि त्याच्यामधून क्वेश्चन आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाच ऑप्शन बरोबर आहे. जर व्यवस्थितपणे रीड केला तो क्वेश्चन तर आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. नेक्स्ट, बुद्धिमापनाचा शोध. आता सांगा. बुद्धिमापनाचा शोध डॅश यांनी लावला. कोणी लावलाय? जे काही बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपण पाहिलं होतं. टर्मन, वेशलर, बिने, गिलफोर्ड. कोण आहे राईट आन्सर? काही जण बी देत आहेत, काही जण सी देत आहेत. नेमकं सांगायचंय. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न केला. हा, बिने हे जे काही आन्सर आहे ते राईट आन्सर आहे. बिने यांनी बुद्धिमापनाचा शोध लावला सर्वप्रथम. ठीक आहे. तर याचं बिने येतं करेक्ट. नेक्स्ट पहा. बुद्ध्यांकाचे खालीलपैकी योग्य सूत्र सांगायचे आता. शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. पहिलं ऑप्शन. जन्म वय भागिले बुद्धिगुणांक गुणिले 100. मानसिक वय भागिले बुद्धिगुणांक गुणिले 100. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. कोणता आहे ऑप्शन? कन्फ्यूज होतायत तुम्ही. ए आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे पहा तुमचं. सांगा आता. राईट आन्सर हे पहा. हे क आणि ब तर नाहीच आहेत. ठीक आहे. हे बुद्धिगुणांक काढायचे त्याच्यामुळं हे तर नाहीच आहे. ठीक आहे. हे दोन ऑप्शन नाहीयेत. IQ काढायचे आपल्याला. आता या दोघांमध्ये तुम्हाला सांगायचंय की अ आहे की ड आहे. बघा. नाही, डी हे ऑप्शन बरोबर आहे. ए नाही. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. हे जे काही ऑप्शन दिले ना हे राईट आन्सर आहे पहा याच. खाली शारीरिक वय असतं, वर मानसिक वय, आणि त्याच्यानंतर गुणिले 100. IQ काढण्याचं हे सूत्र आहे पहा. नेक्स्ट आहे
संशोधनातून बुद्धिमत्तेचे 120 पैलू असल्याचे डॅश या शास्त्रज्ञांनी सांगितले. पहा कुणी सांगितलंय? 120 घटक आहेत पहा बुद्धिमत्तेचे. जर आपण बुद्धिमत्तेच्या थेरीज बघितल्या आहे, याच्यामध्ये बरेच स्पिअरमन, थर्स्टन असेल, थॉर्नडाईक असेल यांची थेरी बघितलेली आहे. तर 120 बुद्धिमत्तेचे पैलू किंवा घटक आहेत. ते कोणी सांगितलेलं राईट आहे? गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. पहा म्हणजे सी जे ऑप्शन तुम्ही सांगताय ते राईट आहे. नेक्स्ट पहा. थर्स्टन यांनी डॅश हा सिद्धांत मांडला. तर कोणता सिद्धांत मांडलाय? द्विघटक, सामान्य घटक, त्याच्यानंतर अनेक घटक की घटक विरहित सिद्धांत. थर्स्टन या मानसशास्त्रज्ञांनी बरोबर आहे. सी ऑप्शन राईट आहे. अनेक घटक सिद्धांत मांडलाय पहा. हे राईट ऑप्शन आहे पहा. हे जे काही ऑप्शन आहे थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे पहा या मानसशास्त्रज्ञांनी, किंवा प्राथमिक मानसिक क्षमता सिद्धांत असं देखील म्हणतात याला. प्रायमरी मेंटल ॲबिलिटी असं सूत्र जे काही त्यांनी सांगितलंय, त्याच्यामुळे सी ऑप्शन हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू पुढचं जे काही सांगितलेलं आहे पहा. काय याच्यामध्ये खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा. लावा आता जोड्या यांच्या. कोणतं येतं बरोबर ते बघा आता. सांगायचं आहे याच्यामध्ये कुठलं ऑप्शन राईट येतंय. आता आत्मभान, नियंत्रण, अभिप्रेरणा आणि सहसंवेदना. ठीक आहे. तर आत्मभान म्हणजे काय पहा? स्वतःच्या भावना जाणणे. आपण असं हे करूया. ठीक आहे. आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणे. सी ऑप्शन येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नियंत्रण. नियंत्रण मध्ये काय आहे? या ऑप्शन मध्ये बघा, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणे. ठीक आहे. डी, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असते. त्याच्यानंतर पहा अभिप्रेरण. याच्यामध्ये अभिप्रेरणचं काय येतं पहा? दुसऱ्याच्या भूमिकेशी एकरूप राहणे की आशावादी राहणे. आशावादी राहणे. ठीक आहे. अभिप्रेरण. आणि सहसंवेदना दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. ही झाली सहसंवेदना. मग आता पहा कुठला आहे आता यामध्ये ऑप्शन करेक्ट. हा बी. बी जे आहे तर ते ऑप्शन इथे करेक्ट असलेलं आपल्याला दिसून. अशा प्रकारचे देखील क्वेश्चन विचारले जातात पहा. जे तुम्हाला एक आयडिया आली असेल कशा प्रकारचे क्वेश्चन असतात ते. नेक्स्ट. उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचे डॅश हे वैशिष्ट्य नाही. सांगा आता. ज्यांचे IQ आहे इमोशनल कोशंट. ठीक आहे. संयमी, आनंदी, परावलंबी की समाधानी, हे त्यांचं वैशिष्ट्य नाही सांगितलं आहे. राईट आहे. जे काही क ऑप्शन आहे परावलंबी म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही ते, ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता उच्च असते. ठीक आहे. ते स्वावलंबी असतात. नेक्स्ट पहा. हार्वर्ड गार्डनरच्या मते तत्वज्ञानी डॅश प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि शिल्पकाराकडे अधिक डॅश प्रकारची बुद्धिमत्ता असते. कोणती येते पहा? तत्वज्ञानी आणि शिल्पकार याच्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता असते त्यांच्यामध्ये? सांगा. नाही, नाही ऑप्शन बरोबर. म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता म्हणून नाही. विचार करून सांगायचे.
जे काय आपण बुद्धिमत्तेचे प्रकार पाहिलेत पहा. हम्म त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना की कोणत्या स्वरूपाची आहे. काय तर राईट आन्सर आहे, आंतरवैयक्तिक आणि अवकाशीय. ठीक आहे. हे काही ज्ञान आहे तर ते कोणामध्ये तत्वज्ञानी आणि शिल्पकाराकडे असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात आता पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो पाहूया. सी ऑप्शन राईट आहे याच्यामध्ये. मुलांमध्ये इतरांशी संवाद साधण्याची आणि प्रभावीपणे समजून घेण्याची क्षमता असते. तो कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवत आहे? बघा कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवत आहे. सांगा आता. मुलांमध्ये हम्म शाब्दिक की गणितीय, कुठलं ऑप्शन याच्यामध्ये राईट आहे? मुलांमध्ये इतरांशी संवाद साधण्याची आणि प्रभावीपणे समजून घेण्याची. हा ड ऑप्शन राईट आहे पहा, आंतरवैयक्तिक क्षमता ही त्याच्यामध्ये असते. ठीक आहे. तर ड ऑप्शन बरोबर आहे. कळालंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम यामध्ये? तर इथे आपले जे काही क्वेश्चन आहेत तर ते झालेले आहेत पहा. आज जे काही क्वेश्चन आपण बघितलंय त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आलेले आहेत, काहींना नाही, तर थोडं जरा सराव केला यामध्ये तर तुमच्या अजून लक्षात येते. पुढे नेक्स्ट आपण जो काही राहिलेला आहे टॉपिक तर त्याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आज इथे थांबूयात आपण. राम सर. हो बस करायचा आज. ठीक आहे बस, कारण नवीन टॉपिक शिकवायला आता सध्या टाइम झालेला आहे आपला. हम्म तर आता जे काही पुढचं व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आहे आणि एक तुम्हाला काय सांगितलं होतं पहा की ग्रंथी राहिल्या होत्या आपल्या, हो ना, अंतःस्रावी ग्रंथी, आणि त्या स्रवल्यानंतर जे काही परिणाम घडून येतात शरीरामध्ये असतील. हम्म तर त्या संदर्भात देखील आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर व्यक्तिमत्व हा महत्वाचा टॉपिक आहे या मानसशास्त्रज्ञामध्ये. ठीक आहे. तर याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या सेशन मध्ये आपण व्यक्तिमत्व, त्याची संकल्पना, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि त्याचा आपल्या या शालेय जीवनामध्ये किंवा शिक्षणामध्ये कसा उपयोग होतो या संदर्भात देखील उद्याच्या सेशनला आपण बघणार आहोत पहा. जी काही व्यक्तिमत्वाच्या संदर्भात ही जी काही संकल्पना आहे ही फार महत्वाची आहे पहा. व्यक्तिभेद आपण ज्याप्रमाणे पाहिलेत त्याचप्रमाणे आपण पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हे देखील बघायचंय. त्याच्यामध्ये आपण व्यक्तिमत्वाच्या उपपत्त्या पाहणार आहोत. हम्म त्याच्यानंतर ज्या काही कसोट्या आहेत व्यक्तिमत्वाच्या संदर्भात, व्यक्तिमापन करण्याच्या संदर्भात ज्या काही कसोट्या आहेत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या, त्यांचा देखील नेक्स्ट सेशन मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथे थांबूया. हम्म काही प्रॉब्लेम नसेल तर आपण मीटिंग एंड करूया. ठीक आहे. चला गुड नाईट सर्वांना.